हिमवृष्टी आणि भूस्खलन, 1500 पर्यटक अडकले, 16 राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा. उत्तर प्रदेशात वीज पडून 3 दिवसात 15 जणांचा मृत्यू. सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यातील लाचेन चुंगथांग रस्त्यावर रविवारी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी झाली, यामुळे भूस्खलन झाले आणि रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या. इथं 1500 पर्यटक अडकलेत. आज सकाळपासून बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर भारतात हवामानात मोठा बदल दिसून येतोय. रविवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील यमुनोत्री मंदिरासह 3 जिल्ह्यांमध्ये हिमवृष्टी झाली. 6 जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपीट झाली. हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पितीच्या उंच भागातही हिमवृष्टी झाली. गोंडालामध्ये 28.5 सेंटीमीटर, केलोंगमध्ये 20 सेंटीमीटर आणि हांसामध्ये 5 सेंटीमीटर बर्फवृष्टी झाली. शिमला, कुल्लू आणि मंडीमध्ये झालेल्या गारपिटीमुळे सफरचंदाच्या पिकांचं नुकसान झालंय. उत्तर प्रदेशात गेल्या 72 तासात मेघगर्जना, पाऊस आणि वीज कोसळल्यानं 15 जणांचा मृत्यू झालाय. रविवारी काशी, गोंडा, सुलतानपूर आणि कानपूरसह 11 जिल्ह्यांमध्ये अधूनमधून पाऊस पडला. कानपूर, मथुरा आणि संबलमध्ये गारपिटीचं वादळही झाले.